ये क्या तरीका होता है? बदतमीजी क्या होती है? ये क्या तरीका होता है? मला मराठी माहिती नाही ना, तुम्ही बसा. तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो. तुम बॉम्बे जा रहे हो, मुंबई जा रहे हो, तो तुम्हें मराठी आनी चाहिए. हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी हियाबाईचा जॉब घालवला त्याने. याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे. याच्या पाठी हात धुवून लागा, एवढंच माझी सर्व मराठी मुलांना विनंती आहे. याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवलं नाही ना, तर अविनाश जाधव माझं नाव. मराठी भाषेवरून थेट एअर इंडियाच्या विमानात वाद झाल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाच्या कोलकाता ते मुंबई विमानात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शाब्दिक वादावादी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. माही खान या तरुणाने हा वादाचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये महिला सहप्रवासी माही खान या तरुणाला जर तुम्ही मुंबईत जात आहात तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे असं बोलताना दिसते. ज्यावेळी मी मराठीतून बोलण्यास नकार दिला त्यावेळी त्या महिलेनं मला धमकवायला सुरुवात केल्याचा आरोप माही खान यानं केलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी या महिलेसोबत व्हिडिओ शेअर करत यूट्यूबवर माही खान याला इशारा दिलाय. मुग्धा मुजुमदार ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातनं प्रवास करत होते, झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो, त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगेल. ही बाई मागच्या सीटवर बसली होती, तो पुढच्या सीटवर बसला होता. ही काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायनर केली, म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला. तर ती त्याला म्हणाली, अरे भाऊ हळूहळू हळूहळू कर, असं तिने मराठीत म्हटलं. म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी में क्यों बात कर रही आहे, आणि हिथून या वादाला सुरू झाली. म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली, तिचं जेवण अंगावर आलं, म्हणून त्या बाईने विरोध केला. आता एवढे वर्ष ती बाई मुंबईमध्ये राहते, महाराष्ट्रात राहते, तिने मराठी शिकली. आता ह्यांच्या आईबापांनी यांना शिकवलं नाहीये तर तो दोष आमचा नाहीये ना, पण याला धडा शिकवणार आम्ही. मराठी एक बाई, बंगाली बाई मराठी बोलू शकते. तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता, तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार. हा माझा शब्द आहे ना, तर मी नाव बदलीन माझं. दुसरी गोष्ट, जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत, जेवढे मराठी पोरं आहेत आपल्या, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा, याचा पत्ता शोधून काढा. हा आपल्याला हवाय. जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे, तिच्या जॉबवर त्रास झाला, तिचं वय बघा, आता तिने जॉब सोडला, त्या कंपनीला त्यांनी टॅग केला. म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी हियाबाईचा जॉब घालवला त्याने. याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे. याच्या पाठी हात धुवून लागा, एवढंच माझी सर्व मराठी मुलांना विनंती आहे. याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवलं नाही ना, तर अविनाश जाधव माझं नाव नाही.